पटकनी होणारी साधी सोपी रोजच्या जेवणातली थाळी आज आपण इथे बघूया। सगळ्यात पहिला आपण शेवगा बटाट्याचा रस्सा बनवून घेणार आहे। शेवगा आणि बटाटा चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता मसाला वाटून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे काय घेतलेलं आहे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस आणि खोबऱ्याचा किस मी इथे घेतलेला आहे। हा कोरडा मसाला आहे, खडा मसाला आपल्याला कोरडा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रस्स्याला जर चांगली अशी तरी लालसर दिसायचा असेल तर यामध्ये 2 बेडगी मिरची यामध्ये तुम्ही घालू शकता। नंतर ना इथे 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीरचे जे देठ असतात पाठीमागचे ते घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला मीठ घालायचं 1 चमचा आणि 2 पळ्या तेल घालून मसाला चांगला परतून घ्यायचा, जोपर्यंत कांदा टोमॅटो चांगला शिजत नाही तोपर्यंत। गार झाला की मिक्सरला या पद्धतीने वाटून घ्यायचा। आता इथे आपण शेवगा आणि बटाटा शिजवून घेतलेला नाही आहे, डायरेक्ट आपण तडक्याला टाकणार आहे। पळीभर तेल घालायचं आहे, तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी घाला, 1 बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा यामध्ये घाला, कढीपत्ता घाला आणि कांदा चांगला असा लालसर होईपर्यंत परतून द्या। त्यानंतर ना मसाले घाला। आता तुमच्याकडे जे मसाले नेहमी वापरता ते मसाले यामध्ये घालायचे। आता बेसिक मसाले मी यामध्ये काय घातले, हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो मसाला यामध्ये घातलेला आहे। केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि शेवगा बटाटा यामध्ये घालून घ्या। आता इथे आपण शेवगा बटाटा उकडून घेतलेला नाही आहे, डायरेक्ट आपण इथे मसाला परतायला लावला त्यामध्येच आपण हा घालून घेतलेला आहे। मीठ घालून घ्या, व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला चांगला मसाला तेल सुटेपर्यंत इथे शिजवून घ्या। त्यानंतर ना त्यामध्ये पाणी घाला आणि पाणी घातलं की 10 मिनटं बारीक गॅसवरती उकळून घ्या। कलर तुम्ही बघू शकताय मस्त आलेला आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे, त्यामुळे काय होतं घट्टसरपणा येतो आणि चवीला रस्सा छान लागतो। शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे, असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले तिचे। त्यामध्ये 2 छोटीशी 1 पळीभर तेल घाला, जिरी मोहरी घाला, कांदा घाला, कांदा चांगला परतून घ्या, इथे कच्चा अजिबात ठेवू नका। नंतर ना यामध्ये टोमॅटो घालून घ्या, असेल नसेल तरी चालेल। त्यानंतर ना शिमला मिरची, आता सगळ्यात पहिला आपण काय करतो, कांदा बिंदा परतला की त्यामध्ये मसाले घालत असतो, पण इथे तसं करायचं नाही आहे। शिमला मिरची घालायची आहे, मीठ वरनं घालायचं आहे आणि तेलामध्येच शिमला मिरची चांगली शिजवून घ्यायची। सुरुवातीला जर तुम्ही मसाले घातले तर मग भाजी करपली जाते, आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे, त्यामुळे आपल्याला मसाले सगळ्यात शेवटी घालायचे। नंतर जे मसाले आपण शेवग्याच्या भाजीला घातलेले ते सगळे मसाले मी इथे थोडे थोडे घातलेले। शेंगदाण्याचा थोडासा कूट घाला, थोडासा खोबऱ्याचा किस यामध्ये बारीक पिसून यामध्ये घाला, मीठ घाला, व्यवस्थित भाजी हलवून घ्या, 2 मिनटं झाकून ठेवा आणि भाजी आपली बनून तयार झालेली आहे। भात शिजवतानाच यामध्ये जर तुम्ही एखादा चमचा तूप घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं तर भात एकदम मोकळा सुटसुटीत तर होतोच, पण एकदम मऊसूत असा भात तयार होतो। कुकरला भात शिजेपर्यंत मी इथे भाकरी बनवून घेतलेली आहे, ज्वारीची भाकरी बनवलेली आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन पडते, त्यामुळे मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे। भाकरी चांगली अशी व्यवस्थित गॅसवरती भाजून घ्या किंवा तव्यावरती भाजली तरी चालेल। तर इथे आपल्या भाकरीसुद्धा बनवून तयार झालेल्या आहे। आता दुपार झालेली आहे आणि दुपारच्या जेवणात ही मी थाळी बनवलेली आहे। छान झणझणीत असा तरीबाज शेवगा बटाट्याचा रस्सा घेतलेला आहे। शिमला मिरची जर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली, ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातात, डब्यावरती सुद्धा तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची बनवून देऊ शकता। गरमागरम भात आहे, भाकरी आहे, तोंडी लावायला छान असा कांदा घ्या, लोणचं बनवलेलं असेल तर लोणचं घ्या, पापड केले असेल उन्हाळ्याचे
पापड घेऊ शकता. अशी एकदम साधी सोपी थाळी आज आपण दुपारच्या जेवणामध्ये बनवून घेतलेली. खूप दिवसाने आपण ही थाळी बघतोय, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट हा लाख मोलाचा आहे, त्यामुळे प्लीज सपोर्ट